हॅलो मित्रांनो, महाराष्ट्र सरकारची नवीन योजना आलेली आहे. त्या योजनेचं नाव अत्यावश्यक भांडी संच योजना आहे. या योजनेचा फॉर्म ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करायच्या, या योजनेअंतर्गत तुम्हाला 10 वस्तू मिळणार आहेत. या योजनेचं दुसरं नाव आहे इसेन्शियल किट योजना. काही दिवसांच्या अगोदर महाराष्ट्र सरकारचा जी-आर आलेला होता आणि ही योजना बांधकाम जे कामगार आहे या लाभार्थ्यांना या योजनेचा फायदा मिळणार आहे. या योजनेअंतर्गत कोणत्या कोणत्या अत्यावश्यक वस्तू संच योजनेमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी सहभागी असणार आहे मी तुम्हाला सांगतोय. याच्यामध्ये 10 गोष्टी सहभागी असणार आहेत. पहिली गोष्टी आहे पत्र्याची पेटी मिळणार आहे, दुसरी प्लास्टिकची चटई आहे, तिसरं धान्य साठवण आहे 25 किलो, नंतर आहे धान्य साठवण कोटी 22 किलो, नंतर आहे बेडशीट सुद्धा मिळणार आहे, त्यानंतर चादर आहे, ब्लँकेट आहे, साखर ठेवण्याचा डब्बा सुद्धा मिळणार आहे, चहा पावडर ठेवण्याचा डब्बा सुद्धा मिळणार आहे, त्याचबरोबर वॉटर प्युरिफायर सुद्धा मिळणार आहे. अशा पद्धतीचे 10 अत्यावश्यक वस्तू तुम्हाला मिळणार आहे. मग ह्या योजनेचा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा याबद्दलची सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जितकेही कामगार महाराष्ट्रामध्ये त्या प्रत्येकांपर्यंत पोहोचवा. कुणालाही पैसे देण्याची गरज नाही, तुम्ही घर बसल्या हा फॉर्म भरू शकता. तर चला आपण सुरुवात करूया. सर्वात पहिले मित्रांनो, मी या जी ही वेबसाईट आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. त्याचबरोबर तुम्हा सर्वांना सांगतोय की डायरेक्टली सुद्धा तुम्ही गुगलला टाकून तुम्ही अशा पद्धतीची वेबसाईट टाकून तुम्ही डायरेक्टली लॉग इन करू शकता. बघा इथे जर तुम्ही बघितलं तर किट डिस्ट्रिक्ट V2 महाBOCW.in इसेन्शियल किट अपॉइंटमेंट अशा पद्धतीची वेबसाईट आहे. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. तिथे जाऊन क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं वेब पेज ओपन होईल. बरोबर, इथे दिलं आहे BOCW रजिस्ट्रेशन नंबर. आता हा रजिस्ट्रेशन नंबर कुठून आणायचा हे बघण्यासाठी तुम्हाला दुसऱ्या वेबसाईटला जावं लागेल. तिथे जायचं असेल तिथे कशा पद्धतीने जायचं तर बघा, तुमच्या गुगलमध्ये तुम्ही काय टाकायचं BOCW. इतकं जरी टाकलं BOCW तर तुम्हाला अशा पद्धतीचं वेबपेज तुमच्या समोर ओपन होतं. अशा पद्धतीचं वेबपेज तुम्हाला दिसतं. इथे तुम्हाला महाBOCW या पहिल्या संकेतस्थळाला भेट द्यायची आहे आणि कशावर टिक करायचं आहे, प्रोसीड टू फॉर्मवर टिक करायचं आहे. तुम्ही प्रोसीड टू फॉर्मवर टिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचं महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ अशा पद्धतीचं वेब पेज ओपन होतं. इथे तुमचा आधार क्रमांक तुम्ही टाकायचा आहे. काय टाकायचा आहे, तुमचा दिलेलाच आहे आधार नंबर. तुमचा जो XYZ आधार क्रमांक असेल तो या ठिकाणी टाकायचा आणि त्या आधारला संलग्न जो मोबाईल नंबर असेल तो सुद्धा या ठिकाणी टाकायचा. टाकल्यानंतर काय टिक करायचं, प्रोसीड टू फॉर्मवर टिक करायचं. प्रोसीड टू फॉर्मवर टिक केल्यानंतर तुम्हाला एक OTP येतो. OTP आल्यानंतर या ठिकाणी काय करायचा, तो सबमिट करायचा. सबमिट केल्यानंतर तुमच्या समोर तुमची जी ज्याही बांधवांची ज्याही मित्रांची इन्फॉर्मेशन म्हणजे आधार क्रमांक तुम्ही टाकला असेल त्याचं सगळं त्या ठिकाणी बायोडाटा त्या ठिकाणी काय तर दिसतं. इथून तुम्हाला काय करायचं, रजिस्ट्रेशन नंबर कॉपी करायचा. रजिस्ट्रेशन नंबर कॉपी करायचा आहे आणि हा रजिस्ट्रेशन नंबर ऑलवेज स्टार्ट्स विथ MH. बरोबर, तुमच्या जिल्ह्या म्हणजे महाराष्ट्र तुमचं राज्य असेल आणि त्याच्या पुढे तुमच्या जिल्ह्याचा जो नंबर असेल तो इथून सुरू होईल. ऑलमोस्ट 12 ते 14 नंबरचा असतो, पण याची स्टार्टिंग कुठे असतं, MH पासून असतं, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तुम्ही इथून तो कॉपी करायचा आहे. कॉपी केल्यानंतर तुम्हाला जी पहिली वेबसाईट होती आपली ज्या ठिकाणी तुम्हाला किट मिळणार होती किंवा त्याची अपॉइंटमेंट घ्यायची होती, या ठिकाणी जाऊन काय करायचं, पेस्ट करायचं आहे. म्हणजे या ठिकाणी ते काय लिहायचं आहे आणि मग सेंड OTP वर काय करायचंय, तुम्ही टाकायचं. तुम्ही सेंड OTP वर टिक केलं तर तुमच्या मोबाईलवर काय तो OTP येतो आणि OTP तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा. समजा OTP आला त्याच्यानंतर तुम्हाला काही मित्रांना आणि भगिनींना अशा पद्धतीचा मेसेज येऊ शकतो की आपल्या जिल्ह्यातील संचांचे लक्षांक संपुष्टात आले आहे. लक्षांक वाढीनंतर संगणक प्रणाली सुरू करण्यात येईल. म्हणजेच काय, अजूनही तुमच्या जिल्ह्यांमध्ये अत्यावश्यक संच योजना सुरू झालेली नाही आहे. पण ही योजना कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू झाली आहे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. ही योजना पुणे, बरोबर, आणि PCMC या ठिकाणी, PCMC म्हणजे पिंपरी पुणे या ठिकाणी सुरू झालेली आहे. समजा तुमच्याकडे तो पुणे किंवा PCMC मधला जो नंबर असेल तुम्ही जर या ठिकाणी टाकला मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तर या ठिकाणी टाकल्यानंतर तुम्हाला सेंड OTP वर टिक करायचं आहे आणि तुम्हाला जो OTP येईल तुम्ही या ठिकाणी काय करायचं, टाकायचा आहे. तुम्ही OTP टाकल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे, म्हणजे खाली यायचं. खाली आल्यानंतर तुम्हाला तिथे काय करावं लागेल, एक
नोंदणी शिबिर आहे, हे शिबिर निवडावं लागेल. शिबिर निवडावं लागेल. सगळ्यात खालीच ऑप्शन आहे. शिबिर निवडल्यानंतर समजा आता तिथे पुणे आणि पुणे पीसीएमसी आहे. तुम्ही पुणे निवडलं. बरोबर? तुम्ही काय केलं त्या ठिकाणी पुणे चॉईस केलं. त्याच्यानंतर तुम्हाला अपॉइंटमेंट डेट येईल. अपॉइंटमेंट डेट आणि मग तुम्ही त्या अपॉइंटमेंट डेटवर गेलात तर तुम्हाला ज्या दिवशीची अपॉइंटमेंट पाहिजे त्या दिवशी तुम्ही ती काय करा अपॉइंटमेंट घ्या. अपॉइंटमेंटवर तुम्ही टिक केल्यानंतर आणि तिथे सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या समोर एक फॉर्म दिसेल आणि त्या फॉर्ममध्ये त्या 10 वस्तू कोणत्या भेटणार आहे, कोणत्या दिवशीची अपॉइंटमेंट आहे, तुमचं नाव काय, तुमचा आधार क्रमांक काय, सगळी डिटेल्स त्या ठिकाणी तुम्हाला दिसतील आणि त्याच्या माध्यमातून ज्या दिवशीची आपण अपॉइंटमेंट घेतलेली असेल त्या दिवशी आपल्याला त्या ठिकाणी जाऊन काय करायचं आहे, आपली जी अत्यावश्यक संच किट आहे हे तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल. म्हणजे तुम्हाला जायचं आहे आणि याचा जो एक प्रिंट आहे प्रिंट काढून तुमच्या सोबत ठेवायची आहे. तुमचा आधार क्रमांक म्हणजे तुमचं आधार कार्ड आणि तुमचा मोबाईल नंबर त्या ठिकाणी घेऊन जायचं अपॉइंटमेंटच्या दिवशी आणि त्याच दिवशी तुम्हाला ती किट दिली जाईल. तर आय होप तुम्हाला कशा पद्धतीने हा जो अत्यावश्यक संच मिळणार आहे याची एक इन्फॉर्मेशन भेटली असेल. तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या मित्रांना आणि मैत्रिणींना किंवा भगिनींना तुमच्या जिल्ह्यामध्ये आहे की नाही हेच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओसाठी व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या मित्र मैत्रिणींपर्यंत पोहोचवा. आता इथे थांबतो आणि भेटू तुम्हाला नवीन व्हिडिओ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.